बरोड्याक आमी गोंयचे जनते मुखार लेबर गेट स्कॅम जे आसा हे दवरिल्ले. ताच्या नंतर जून 5 तारखेक आमी लोक आयुक्ता कडेन रीतसर कायदेशीर पद्दतीन कंप्लेंट दाखल केली, केस फायल केली. ताच्या नंतर जून, जुलय, ऑगस्ट, सप्टेंबर मेरेन आमी ही केस चलयली आनी केस चलयतकच सप्टेंबराच्या 16 तारखेक लोक आयुक्तान हाजेर निवाडो दिलो आनी सांगलें की जे आमी आरोप केल्ले, जे आमी डॉक्युमेंट्स प्रोड्यूस केल्ले, जे ताणें इन्व्हेस्टिगेट केला हातून पूर्णपणे तथ्य आसा आनी हातून एसीबीची कारवाई जावपाक जाय. जर सिनियर ऑफिशियल्स आनी राजकारणी इन्वॉल्व जर आसत जाल्यार ही केस सीबीआय काडून दिवंक जाय. ह्या 4 म्हयन्याच्या पिरियडान आमी खुबशे आरटीआयज फायल केल्यो लेबर डिपार्टमेंटाक आनी जे आमी पार्ट 1 दाखयल्ले की भारतीय जनता पक्षाच्या वर्करांक पयशे दिल्ले जे तांच्यांनी खुबशे जाणांनी रिटर्न केले. दिस वॉज पार्ट 1. आता आज तुमच्या मुखार पार्ट 2 गोंयच्या जनते मुखार हांव दवरता. कारण कळपाक जाय की पॅन्डेमिकाच्या टायमार जेन्ना गोंय राज्यूच न्ही सबंद देश संवसारभर इकॉनॉमिक परिस्थिती बिकट आसा. गोंय राज्या कडेन आमचे कडेन पयशे ना. सरकार 15-15 दिसांनी रीण काडपाक लागिल्ले, जे पयलीं दर म्हयन्याक काडटाले आनी अशा वेळाचेर सरकारी तिजोरींतल्यान लुटमार करप ही अत्यंत खंताची गजाल आसा. लेबर गेट डिपार्टमेंटान लोकां मुखार दवरिल्लें की लेबर नेट म्हणटा कंपनीक कॉन्ट्रॅक्ट दिल्लो लेबरांक रजिस्टर करपाक आनी ह्या कंपनी कडेन एमओयू सायन केलो 2019 जानेवारीन 17 आनी ह्या एमओयूच्या अंतर्गत फर्स्ट पार्टी आशिल्ली लेबर डिपार्टमेंट म्हणजे गोवा स्टेट वर्क्स बोर्ड आनी सेकंड पार्टी आशिल्ली लेबर नेट कंपनी आनी त्या हातून जे एमओयू आशिल्ले तातून क्लियर टार्गेट आनी टायमलायन तुमकां वाचून दाखयता. The parties will initiate the implementation of the project immediately within 1 month from the signing of the MOU with minimum 500 workers to be enrolled for training within 1 month and upon successful completion of training for a minimum 10,000 construction workers within 6 months of the MOU. This is आयका. Failing which the MOU will be treated as null and void. आता हे MOU लेबर डिपार्टमेंटान केलो 17 जानेवारी 2019 म्हणजे 2020 जानेवारीक MOU सोंपलो. ताच्या मजगतीं लेबर नेट कंपनी 8 जानेवारीक डॉक्युमेंट आसा म्हाजे कडेन आरटीचेर हाडिल्ले. लेबर नेट कंपनी एक पत्र करता की एक्सटेंशन दिवचें म्हण MOU. आता तुम्ही ओरिजिनल एमओयू काढून पयशे आतां तर खंयच एक्सटेंशनाची येना, क्लॉज ना. लेबर नेट कंपनीचो COO राम कोलवेन्नू म्हणून लेटर बरयता सेक्रेटरी गोवा बिल्डिंग एंड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड श्रमशक्ती भवन 8 जानेवारी 2020. Respected sir, we would like to thank you for providing labor net opportunity to partner with Goa Building and Other Construction Work Welfare Board in rolling out training program across for construction workers. Over a period of 1 year, we have mobilized 14,282 workers across 125 panchayats at 78 sites, out of which 5,452 have been registered and trained for the program. Registered for the program म्हणटा तो म्हणजे ट्रेनिंग कंप्लीट जाला अशें म्हणना, registered for the program लक्षात दवरा. And we request you to for the smooth extension of the MOU to continue.
वी डिमांड एक्सटेन्शन म्हणटात विथ रिगार्ड्स टू एट. हाच्या नंतर पळयात, हाच्या नंतर हे लेटराच्या बेसिसाचेर 17 जानेवारी 2020 डिपार्टमेंट नोट पुटअप करता. Dealing end. Secretary Goa Building and other Welfare Board has received a letter from Ram Kolobennu and over the past period they म्हणजे बेसिकली ते लेटरान कितें आशिल्लें तें हांगा मेन्शन केलां आनी एप्रुवलाक हायर अथॉरिटीज मे डिसाइड ऑन द एक्सटेंशन ऑफ द सेम. आतां जेन्ना पयलीं एमओयू दिल्ले कंपनीक इट वॉज पुट इन द मिटिंगेन टेंडर जावं नाशिल्लो, डायरेक्ट प्रपोजल कंपनीचो हाडून जी मिटींग जाल्ली हाज्या पयलीं 19 पयलीं तातूंत हे कंपनीक टेंडर दिल्लें. ये फायल वता मंत्र्या पर्यंत वता, फायल चेअरपर्सना पर्यंत वता बोर्ड आनी दे डिसाइड नोटिंग आसा हांगा सेक्रेटरी गोवा बिल्डिंग एंड अदर कंस्ट्रक्शन वेलफेअर बोर्ड मे काइंडली सी द ड्राफ्ट एडेंडम टू द एग्रीमेंट which is placed at page 161C for extension of the MOU for a period of 1 year from 17/1/2020 to 16/1/2021. The extension of MOU letter was submitted by the private limited, already approved by the Honorable Chairperson of the Works Board, which is at note placed at N3. Accordingly, this may be approved. हाच्यानंतर अप्रुवल होता. सो हाजेर आमी पयलो आरटीआय विचारले की तुम्ही जे रिन्यूअल केला MOU, whether this was done after the board meeting or not. आन्सर बरे आता पॉवरफुल, म्हणजे स्वतःक एक्सपोज करून घेतात. नो, BOCWW बोर्ड मीटिंग हॅज नॉट टेकन प्लेस ड्यू टू पॅन्डेमिक. आता म्हाका सांगा 17 जानेवारीक MOU एक्सटेंड जाता, 17 जानेवारी 2020 MOU एक्सटेंड जाता. त्या वेळाचेर खंय पॅन्डेमिक आशिल्लें म्हाका तरी खबर ना, मिडिया वांगूय खबर आसतलें. 17 जानेवारीक आशिल्लें, 17 जानेवारी 2020 खंयच पॅन्डेमिक नाशिल्लें. सो हो एक क्लियर कट फ्रॉड. हांगच्यान फाउंडेशन स्टार्ट जाता हाजी फटींगपणाची. ताच्या नंतर आमी विचारता तुम्ही कितें म्हणून तुम्ही एक्सटेंड केले. MOU was signed when the work of training was not scheduled at all as per the schedule. अरे तुम्ही म्हणतात करूकूच ना म्हणून, कितें ट्रेनिंग जावकूच ना म्हणून आमी एक्सटेंड केले म्हणून. आता तुमकां हे दाखयता टार्गेट एंड टाइमलाइन्स. हातून तो MOU साइन केला तो क्लियर म्हणटा एग्रीमेंट साइन केला दोगांनी. MOU will be treated null and void unless until minimum 10,000 construction workers are registered and trained within 6 months of MOU. So, कळ्ळें तुमकां कितें फ्रॉड ते. आणि डिपार्टमेंटाक लेटर येता की आमी 5,000 लोकांक ट्रेनिंग दिल्या म्हणून. हांगाच थांबना, जे आमी आनी हाडल्यात आमकां थोडे हातून पेमेंट कॅल्क्युलेट करात. त्याच्यानंतर लोक आयुक्तान डिपार्टमेंटाक एक क्वेश्चनर दिल्लो, जो क्वेश्चनरान ताका क्लियर कट विचारले, बाबा नंबर ऑफ पर्सन्स एनरोल्ड फॉर ट्रेनिंग प्रोग्राम and successfully completed the training 7,812 म्हणटा तो. कंपनी कितें म्हणटा हांगा लेटरान 5,000 रजिस्टर जाल्या फॉर प्रोग्राम ट्रेनिंग, कंप्लीट जाला म्हणटात ते. हांगा 7,812 ट्रेन जाल्या. मागीर आमी क्वेश्चन विचारले हांगा आरटीआयचेर, बाबा तुम्ही कितले पयशे फारीक केले कंपनी. कारण 37 रुपीज 50 पैसा पर आवर एका मनशाच्या फाटल्यान लेबरा फाटल्यान कंपनीक फारीक केले. ते म्हणतात की 120 वरां आमी ट्रेनिंग दिल्यात. आता आमी एक्सपोज केले मे एंडाक, जुनान आमी कंप्लेंट घाली 5 तारखेक. जून 12 तारखेक कंपनीक पयशे वता. म्हणजे आमची केस लोक आयुक्तान जाली. बेगीन हांगा पॅकअप, म्हणजे कितें डील आहा हांची सरकारी लेवलार. पॅन्डेमिकाच्या टायमार पयशे खातात आणि कंपनीक टील डेट 2,54,95,053 रुपीज फारीक केले. म्हणजे आम्ही एक्सपोज करून सुद्धा, कारण लोक आयुक्तान इंटरिम ऑर्डर दिवं नाशिल्ले, अशा वेळाचेर सुद्धा
पॅन्डेमिकाच्या टायमार 14 मार्जिन बेस दाखवून पैसे दिल्यात, 2.5 कोटी कंपनीक फारीक केल्यात. हे जे आम्ही नोट डाऊन केले, जे आम्ही इन्व्हेस्टिगेट केले आमच्या लेवलार, तातूंत सुद्दां सारकें गणितान बसना. आता धरयात हिशोब, खंयचो हिशोब जे हांच्यांनी 7,812 म्हणला आमी ट्रेनिंग केल्या, 7,812 आमी ट्रेनिंग केल्या म्हणटा. धरयात ते 120 वरां ट्रेनिंग जाल्ली आनी 37.50 रुपीज पर आवर आमी जर दिला जाल्यार ते पयशे जाता 3 कोटी 52 लाख. आनी धरया कंपनीचो फिगर घेतलो तुवें, कंपनी म्हणटा 5,452 लोकांक आमी रजिस्टर केला ट्रेनिंगेक, ट्रेनिंग कंप्लीट केला म्हणटात ते, वी हॅव रजिस्टर्ड फॉर द प्रोग्राम. धरया ते अमाउंटाक जर धरले जाल्यार ते जाता 2 कोटी 45 लाख. म्हणजे खंयचो तरी एक फिगर फीट जावंक जाय आशिल्लो, दोनूय फिगर फीट जायना. 2 कोटी 54 लाख हे कंपनीक फारीक केल्या. हांगाच जायना, कंपनी जे म्हणा की 7,812 लोकांक ट्रेनिंग दिला म्हणून लेबर डिपार्टमेंट सांगता. हातून जे एग्रीमेंट आसा हातून एग्रीमेंटान क्लियर कट म्हणा की द सेकंड पार्टी म्हणजे कंपनी shall identify the project sites in the allotted cities, villages, talukas and district and collaborate with industry partners. The construction sites having construction workers, at least minimum 25 workers. And second party shall set up training centers, said sites. आणि खंयच्या सायटींनी केले? बीजेपीच्या मंडळान करून सायटी फिक्स केल्यो. म्हणजे कंप्लीट फ्रॉड, एग्रीमेंटाचे व्हायलेशन, त्यानंतर एग्रीमेंट रिन्यू करप, आरटीआयचेर आमकां दिवप, बोर्ड मिटींग घेवपाक पावले ना कारण पॅन्डेमिक आशिल्लें म्हणून. त्या टायमाचेर पॅन्डेमिक स्टार्टूच जावं 17 जानेवारी. आणि असल्या वेळाचेर सरकारी तिजोरीचो लूटमार करप हे अत्यंत खंताची गजाल आसा. कारण लेबरां खातीर जे आशिल्ले पयशे, जे पयशे 227 कोटी जर पडूं ना ते लेबरां खातीर आहा आनी लेबरांच्या वेलफेअरा खातीर आशिल्ले पयशे अशे तरेन लूटमार करप हे अत्यंत दुःखाची गजाल. हांव तुमकां एक पॅराग्राफ वाचून दाखयता ऑर्डर. हांवें तुमच्या मुखार दवरिल्लो लास्ट टायम ऑर्डर लोकायुक्ताची, फक्त ऑर्डर पार्ट दवरिल्ली. आता ती 28 पेज आशिल्ल्या कारणान ताणें ऑब्झर्वेशन काढला. तो म्हणटा as per the department, out of 5 answers, this indicates that 2240 remains uncovered, as well as the 7812 BOCW successfully completed training as per the department reply to the Lokayukta seems suspiciously high and imaginary. It leads to premise that it is LaborNet which has vested interest in boosting the enrollment, as more people would be available for skilling program, which in turn would boost training revenues. म्हणजे तो म्हणटा की जितले वाडोवन दाखयतले, इतल्या मनशांक ट्रेन केल्यार, इतले मनीस रजिस्टर जाल्यार, तितल्याच कंपनीक फायदो, तितल्याच जे इनवॉल्ड आसात कट घेवपाक तांकां फायदो. It would seem that there is reason it has taken the initiative of mobilizing 14,000 आणि कंपनी कितें म्हणटा की 14,000 लोकांक आमी मोबिलायज केला. एग्रीमेंट क्लियरली सेज, म्हणजे कशें सापडटात पळयात तुमी. द फर्स्ट पार्टी म्हळ्यार डिपार्टमेंट. द फर्स्ट पार्टी शॅल फॅसिलिटेट मोबिलायझेशन ऑफ द बेनिफिशरीज बाय प्रोवायडिंग द लिस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन वर्कर्स ऑलरेडी रजिस्टर्ड विथ द बोर्ड टू द कंपनी. म्हणजे एग्रीमेंट ऑफ पार्ट म्हणटा की डिपार्टमेंटान वर्कांची लिस्ट दिवप. डिपार्टमेंटाक जे लेटर करता कंपनी ते म्हणटा की आमी केला. सो कॉन्ट्रडिक्टरी. आणि पॅन्डेमिकाच्या टायमार फटींगपणा करून 2.5 कोटी रुपया कंपनीक दिवप ट्रेनिंग जायनासतना, विच इज इवन इंडिक्टेड इन द लोकायुक्त रिपोर्ट. आणि ही आरटीआय आमकां पयर आयली जेन्ना आफ्टर द लोकायुक्ताचो पार्ट 1 जजमेंट आयलो, हाल्या नंतर आमकां ही आरटीआय आयली. मिटींग जायनासतना तुमी एग्रीमेंट हे करतात आनी हांगा पॅन्डेमिक म्हणटा क्लियर कट. क्लियर बरयलो, बोर्ड मिटींग हॅज नॉट टेकन प्लेस ड्यू टू पॅन्डेमिक. 17 जानेवारी म्हाका दिसना खंय तरी पॅन्डेमिक आशिल्लें म्हणून. इफ आय एम नॉट रॉंग, म्हाका दिसता मार्च 22 तारखेक जनता
कर्फ्यू जाल्लो आणि त्याच्यानंतर मागीर लॉकडाऊन स्टार्ट जालें 2 दिसांनी. म्हणजे लुटमार करप आणि सरकारी तिजोरेक लूट करप हे लेबर डिपार्टमेंटान चालू जाल्लें आसा आणि हाजेरूय आमी आतां लिगल एडवायस घेतले. कारण what we had exposed earlier in part 1, now it looks like to be much smaller with this part 2. कारण एक वटेन तुम्ही फेक बेनिफिशरीज केले, तांकां पैसे दिले तुमच्या वर्करांक. दुसऱ्या वटेन त्या फेक बेनिफिशरींक ट्रेनिंग दिला म्हणून सांगून तांकां पेमेंटा केली कंपनी आणि थंयच्यान लुटमार चालू केला. सो दिस इज अटरली डिस्ग्रेस. लोक आयुक्तान जी ऑर्डर दिल्या हाजेर आमी ताबडतोब एसीबीन FIR करचे. कारण हांगा 1-2 वी आर नॉट टार्गेटिंग एनी इंडिव्हिज्युअली. हांगा सरकारी तिजोरीचो प्रश्न आसा, सरकारी पैशांचो प्रश्न आसा, लेबर बारीक समाजाचे सरकारी लोकांचे पयसो आसा. कारण मुख्यमंत्री म्हणटा अंत्योदय तत्वाचेर चलपी आपलें सरकार. अंत्योदय चलपा सरकार आशिल्लें जाल्यार हे अशे पयशे तुमचे सरकारांतले कोण खायनाशिल्ले. आणि सरकारान हाजेर क्लियर येवचे, मुख्यमंत्र्यान हाजेर क्लियर येवचे कि whether he is going ahead with the ACB investigation or whether they are going ahead with the CBI investigation as per the directions of the Lokayukta, and we will cooperate. कारण this is the money of the state exchequer. आणि जे बिल्डर सेस दितात, बिल्डर जे पैसे दितात 227 कोटी रुपये तर पडून ना आणि त्याका फायनान्सचो हे लागना, अप्रुवल लागना, कारण बोर्ड डिसाइड्स. So this clearly looks this is a fraud. Another 2.5 crores have been paid to this company. We are examining the matter to file a criminal complaint now on this company officials and also all those who were involved in this file movement. This is utterly shame, disgrace. कारण लेबरा सारख्या लोकांचे पैसे खावप. कारण प्रधानमंत्री सदांच म्हणटा मागीर चौकीदार म्हणून. आतां पळोवंक जाय देशाचो चौकीदार हांगा येयले जे चोर जे बसल्यात तांकां कितें करता तो. कारण प्रधानमंत्री सदांच सांगता, प्रायम मिनिस्टर सदांच सांगता की बारीक लोकां खातीर आपलें सरकार करता म्हणून, आपलें सरकार बारीक लोकां खातीर आहा म्हणून, आनी आपूण चौकीदार म्हणून. जाल्यार आतां कळपाक जाय जे तरेन हांगा लुटमार चल्ल्यात, ज्या तरेन सरकारी तिजोरीचो बुराक मारपाचो प्रयत्न जाला आणि हायट्स इज इवन आफ्टर वी कंप्लेंट जुनान तांकां पैसे दितात कंपनी. हांवें स्प्लिट मागिल्ले सारखे. दिस क्लियरली शोज वी डिमांड अ क्लियर कट इन्व्हेस्टिगेशन इन दिस मॅटर. चीफ मिनिस्टर शुड कम ऑन record. If not, we will take further course of action in this matter. फर्स्ट एग्रीमेंट केन्ना जालो, रिन्यूअल केन्ना जालो? रिन्यूअल जालो 19 रिन्यूअल केलो 17 जानेवारी 2020. फर्स्ट एग्रीमेंट केन्ना जालो? फर्स्ट एग्रीमेंट 19 जानेवारी 2019 बोर्डाचो. लास्ट इयर. हय रोखडो. आणि एग्रीमेंटान जे आशिल्ले नथिंग वॉज कंप्लीट एज पर एग्रीमेंट. आणि एग्रीमेंट क्लियरली सेज द पार्टी शॅल विल इम्प्लिमेंट द प्रोजेक्ट इमिडिएटली and within 1 month from signing of the MOU with the minimum 500 construction workers to be enrolled for the training within 1 month, and upon successful complete training of 10,000 workers within 6 months, failing which the MOU will be declared null and void. So अशें आसतना MOU एक्सटेंड केलो. MOU एक्सटेंड केन्ना केलो? 17 जानेवारी 2020. आजेर म्हाका रिप्लाय दिला. आय आस्क स्पेसिफिक क्वेश्चन की तुम्ही बोर्ड मीटिंग घेतिल्ली? ना म्हणटा बोर्ड मीटिंग जावपूच ना पॅन्डेमिका खातीर. अरे 17 जानेवारी पॅन्डेमिक खंय आशिल्ली? त्या भायर आमी कंप्लेंट घालतलो तुम्ही 2.5 कोटी रुपया हे कंपनीक फारीक करतात. पयलीं म्हणल्यार बोगस बेनिफिशरीज विच हॅज बीन एग्रीड अपॉन बाय द लोकायुक्त इन जजमेंट. म्हणजे बोगस बेनिफिशरींक ट्रेन करपाक तुम्ही एका कंपनीक फारीक केलो. दिस इज अ बिग रॅकेट. दिस इज अ बिग स्कॅम. वी विल गो डीप इनटू दिस. We will see that this is taken to the conclusion and already part 1 जे आम्ही लोकायुक्ताकडे घाला आणि लोकायुक्ताची ऑर्डर दिल्या. We are waiting for government's action on that. If not, we will take further course of action. In this matter, part 2, we will speak to our lawyers today. We will seek legal opinion and we will
file a criminal complaint against this company. Thank you.